वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद। आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, जर तुम्ही आज घराबाहेर पडणार असाल किंवा तुम्हाला काही औषधे खरेदी करायची असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज देशभरातील औषधाची दुकाने बंद राहणार असून ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे। यामध्ये महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यासह केमिस्ट असोसिएशनने पूर्ण पाठिंबा दिला आहे। नेमका काय हा बंद, केमिस्ट संघटनेच्या प्रमुख मागण्या काय आहे पाहूया सविस्तर। ऑनलाईन औषधे विक्री बंद करावी यासाठी इतर अनेक प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशनने केमिस्ट अँड ड्रगिस्ट अर्थात AIOCD या संघटनेच्या वतीने आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन ड्रगिस्ट असोसिएशनने 100% पाठिंबा दर्शवला आहे। यामुळे येवल्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा आणि राज्यभर आज दुकाने बंद राहणार आहेत। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सर्वप्रथम आज रुग्णांची आमच्याकडून गैरसोय झाली त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने ऑनलाईनच्या विरोधात निकाल देऊनही सरकार आज त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही। त्याच्या विरोधात आम्ही आज बंद पुकारला आहे। आज या ऑनलाईनमुळं ग्राहकांना फसवलं जात आहे। चुकीची औषधं, बोगस औषधं, नशेसाठी वापरलेले औषधं हे दिले जातात आणि पेशंटला डिस्काउंट मोठ्या प्रमाणावर देण्याचं बोलवण्याचं काम ऑनलाईनद्वारे केलं जातं। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज हा बंद पुकारलेला आहे आणि हा बंद यशस्वी झाला आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। आज अखिल भारतीय औषध महासंघातर्फे 20 मे रोजी संपूर्ण भारतभरातील 12.5 लाख केमिस्ट आज बंदवर आहेत। या बंदची पार्श्वभूमी अशा आहे, त्याच्यातल्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत का जो ऑनलाईन माध्यमातून जो औषध व्यवसाय होतो तो पूर्णतः बेकायदेशीर आहे। हा बेकायदेशीर औषध व्यवसाय हा दिल्ली हायकोर्टानेच ठरवलेला आहे व सरकारला सुद्धा निर्देश दिलेले आहे। काही ऑनलाईन औषध व्यवसायावर बंदी आणून त्याचे कायद्यामध्ये रूपांतर करून मग यांना परमिशन द्यावी, कारण की या ऑनलाईन औषधाच्या व्यवसायामधून बरेचसे डुप्लिकेट्स, स्पुरियस औषधं तसेच नशेचे औषधं आज घरोघरी तरुण पिढीपर्यंत पोहोचत आहे। त्याच्यामुळे रुग्णांवर तसेच तरुण पिढीवर दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याच पद्धतीने अनैसर्गिक पद्धतीने यामध्ये स्पर्धा होती आहे। कुठेतरी डुप्लिकेट स्पुरियस औषधामुळे ते 50% ते 100% डिस्काउंट देतात। तेच आज आमच्या केमिस्ट बांधवांचं मार्जिन हे फक्त 20% असताना ते कशीच यांच्याबरोबर स्पर्धा करू शकतात। त्यामुळे कुठेतरी आज आमच्या केमिस्ट बांधवांवर सुद्धा बेरोजगारीची मोठी कुऱ्हाड या माध्यमातून उभी राहिलेली आहे। त्यामुळे रुग्ण हितासाठी व समाज हितासाठी व केमिस्ट हितासाठी आजचा बंद आम्ही पुकारलेला आहे। केंद्र सरकारला वेळोवेळी आम्ही या संदर्भात पत्रव्यवहार केला, विनंती केली, पण त्याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज 12.5 लाख केमिस्ट आज संपूर्ण भारतभरातून या बंदमध्ये सामील झालेले आहे आणि जवळपास 100% बंद हा यशस्वी झालेला आहे। आणि यापुढे जर केंद्र सरकारने याबाबत आमची दखल घेतली नाही तर आम्ही बेमुदत बंदचा सुद्धा हाक या माध्यमातून देणार आहोत। पण हे करत असताना सुद्धा अत्यावश्यक जे रुग्ण आहे, जे ICUमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना सुद्धा औषध पुरवठा आम्ही सुरळीत करणार आहोत। यासाठी आम्ही हेल्पलाईन जारी केलेली आहे, नंबर दिलेले आहे। या माध्यमातून अत्यंत गरजू रुग्णांना आम्ही औषध पुरवठा सुरळीत ठेवणार आहोत। तरी केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, आमच्या न्याय मागण्या मान्य कराव्या अशी आम्ही विनंती करतो। धन्यवाद।